हॅलो स्टुडंट, आपण डिस्कस करत आहे समेशन ऑफ सिरीज. त्यामध्ये आज आपण पाहणार आहे कशाप्रकारे आपण कोणत्याही सिरीजची सम कशाप्रकारे आपण फाइंड आउट करणार आहे त्यावर आपण प्रोसिजर पाहणार आहे आणि सिमिलरली आपण एक एक्झाम्पल पाहणार आहे यामध्ये. नाउ वर्किंग प्रोसिजर फॉर फाइंडिंग सम. स्टेप फर्स्ट, डिनोट C इज इक्वल टू सिरीज कंटेंट टर्म कॉस एन एक्स. म्हणजेच तुम्हाला जी सिरीज दिलेली राहणार आहे त्या सिरीजमध्ये ज्या सिरीजमध्ये कॉस एन एक्स हे जे टर्म येणार आहे त्या सिरीजला आपण C ने डिनोट करणार आहे. सिमिलरली सिरीज कंटेंट टर्म साइन एन एक्स इज डिनोटेड बाय S. दॅट मीन्स ज्या सिरीजमध्ये साइन एन एक्स हे टर्म असणार आहे त्या सिरीजला आपण S ने डिनोट करणार आहे. दिस इज स्टेप फर्स्ट. फॉर एक्झाम्पल, साइन एक्स इंटू कॉस एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस 2x प्लस साइन क्यूब एक्स इंटू कॉस 3x प्लस अँड सो ऑन. आता या सिरीजमध्ये दिलेलं आहे साइन एक्स ॲज इट इज साइन एक्स इंटू कॉस एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस ऑफ 2x. म्हणजे इथं जो कॉस एक्स आहे हा कॉस एक्स हा कॉस एक्स जो आहे हा कशाच्या फॉर्ममध्ये आहे, हा कॉस एक्स कॉस एन एक्सच्या फॉर्ममध्ये असल्यामुळे आपण या फर्स्ट नंबरच्या सिरीजला C ने डिनोट करणार आहे. सिमिलरली फॉर एक्झाम्पल, कॉस एक्स इंटू साइन एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इंटू साइन 2x प्लस कॉस क्यूब एक्स इंटू साइन 3x प्लस अँड सो ऑन. आता या सिरीजमध्ये आपण पाहणार आहे इथं साइन एक्स त्यानंतर साइन 2x इंटू साइन 3x. दॅट मीन्स या सिरीजमध्ये साइन एन एक्स या फॉर्ममध्ये टर्म आलेली आहे, म्हणजे साइन 1x साइन 2x साइन 3x साइन 4x. सो या सिरीजला आपण कशाने डिनोट करणार आहे, S ने. सो स्टेप नंबर सेकंड, इफ C इज गिवन. म्हणजेच हे सिरीज जर आपल्याला दिलेली असेल देन इफ C इज गिवन देन राईट S बाय रिप्लेसिंग कॉस एन एक्स बाय साइन एन एक्स without disturbing other quantities. Similarly, if S is given, then you can make C by. Now step number second. So after step first and after step second, obtain C plus IS. Then it contain cos mx plus I sin mx. That means you can write in this way e raised to power imx and solve it and separate real and imaginary part and compare. You will get the sum. यावर आपण एक एक्झाम्पल पाहणार आहे. एक्झाम्पल नंबर फर्स्ट, सम द सिरीज. हे सिरीज दिलेली आहे कॉस एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इंटू कॉस ऑफ 2x प्लस कॉस क्यूब एक्स इंटू कॉस ऑफ 3x प्लस अँड सो ऑन. यामध्ये कॉस एन एक्सच्या फॉर्ममध्ये टर्म दिलेली आहे, म्हणजे इथं कॉस 1x आहे, कॉस 2x आहे, कॉस 3x प्लस अँड सो ऑन. सो डिनोट दिस सिरीज बाय C. सो C इज इक्वल टू, दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट. नाउ मेक S. आता आपल्याला काय करायचं आहे, S सिरीज तयार करायची आहे, साइन सिरीज तयार करायची आहे. म्हणजे डिफाइन S बाय यूजिंग सिरीज इन इक्वेशन नंबर फर्स्ट बाय रिप्लेसिंग कॉस एन एक्स बाय साइन एन एक्स वी गेट. म्हणजे ज्या ठिकाणी कॉस एन एक्स आहे त्या ठिकाणी आपल्याला काय पुटअप करायचं आहे, साइन एन एक्स इक्वेशन नंबर फर्स्टमध्ये. त्यावेळेस आपल्याला S हे सिरीज भेटणार आहे. S इज इक्वल टू कॉस एक्स इंटू साइन एक्स. म्हणजे इथं कॉस 1x होता तर आपण इथं काय लिहिलं साइन 1x प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू ॲज इट इज. त्यानंतर कॉस 2x इज रिप्लेस बाय साइन 2x प्लस कॉस क्यूब एक्स इज ॲज इट इज कॉस क्यूब एक्स ॲज इट इज अँड कॉस 3x इज रिप्लेस बाय साइन 3x प्लस अँड सो ऑन. दिस इज इक्वेशन नंबर सेकंड. नाउ ॲड series in equation number first and series in equation number second such that C plus IS. In this way C plus IS is equal to cos of x into cos of x, that means this series, plus cos square x cos 2x plus and so on bracket complete, plus I into S, that means this series cos x sin x plus cos square x sin 2x plus and so on.
Now solve this cos x. यामध्ये आपण सॉल्व करणार आहे cos x कॉमन काढणार आहे. त्यामध्ये इथं निघणार cos x कॉमन निघाल्यानंतर इथं काय येणार आहे cos x इन ब्रॅकेट cos x प्लस i sin x फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म cos square x कॉमन निघाल्यानंतर cos of 2x प्लस i sin of 2x plus and so on. So you will get cos of x into e raised to power ix, that means cos x plus I sin x is e raised to power ix plus cos square x into e raised to power i2x plus cos cube x into e raised to power i3x plus and so on. So this is equal to cos of x into e raised to power ix plus cos of x into e raised to power ix whole bracket square plus cos of x into e raised to power ix raised to power 3 plus and so on. So solve this, you will get. So we know that sum of this series is cos of x into e raised to power ix divided by 1 minus cos of x into e raised to power ix. This is by this formula x divided by 1 minus x is equal to x plus x square plus x cube and so on. So this is equal to cos x e raised to power ix divided by 1 minus cos x e raised to power ix. So solve this, you will get this is equal to I into cot x, I into cot x.